निवी कालवा रोडवर जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी झालेली अयोग्य व अनधिकृत खोदाई सध्या प्रचंड वादाचा विषय ठरत आहे। पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या भूखंडावरून ही पाईपलाईन टाकण्यात आली असून संबंधित ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता ही कारवाई केली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या प्रकारामुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। या रोड खालील कालवा मार्गावर पाईपलाईन टाकल्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचा मार्ग अडवला गेला असून पूर परिस्थिती उद्भवण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। यामुळे निवी गावातून येताना उजव्या बाजूला असणाऱ्या शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठेकेदारांनी या कामात शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता फक्त स्वतःचा फायदा पाहून ही पाईपलाईन पाटबंधारेच्या भूखंडातून टाकली आहे असा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे या ठिकाणी नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाने तात्काळ स्थळी भेट देऊन तपासणी करावी व ठेकेदाराने कोणते नियम मोडलेत याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। जलजीवन योजनेच्या नावाखाली निसर्गाची हानी करणाऱ्या अशा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात अस्वस्थता निर्माण झाली असून प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी समीर बामुगडे, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।